नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100 फटाफट. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यानं निखिल वागळे यांची गाडी फोडली. निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक. तर हल्लेखोरांना फडणवीसांनी पाठवलं. निखिल वागळेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप. भाजप आणि पोलिसांमध्ये संगनमत. वागळेंची टीका. निखिल वागळेंच्या निर्भय बनो सभेला भाजपचा जोरदार विरोध. यातूनच वागळेंवर हल्ला. भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांना हल्ल्याबाबत माहिती होतं. पोलीस दल भाजपनं विकत घेतलंय. आमच्यावरील हल्ल्याला पुणे पोलीस जबाबदार. निखिल वागळेंचे पोलिसांवर गंभीर आरोप. कायदा सुव्यवस्था हातात घेणारा कुणीही असो त्यावर कारवाई करणारच. गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मात्र त्याच वेळी लोकांच्या भावना भडकतील अशी वक्तव्य करणं, सर्वोच्च नेत्यांवर टीका करणं चुकीचं. फडणवीसांची प्रतिक्रिया. पत्रकार वागळेंवर भाजपनं केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. हे सरकार कोणाचं आहे? कायद्यानं चालणारं की भाजपच्या गुंडांचा? रोहित पवारांचा ट्विट करत सवाल. राज्यातील भेकड सरकारनं पोलिसांचा वापर सुरू केलाय. संपूर्ण महाराष्ट्रात निर्भय बनो सभांचं आयोजन करणार. तर सभांची सुरुवात आम्ही ठाण्यातनं करू. वागळेंवरती झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही. पोलीस आयुक्तांशी भेटून कडक कारवाईचे आदेश देणार. अजित पवारांचं वक्तव्य. मी अहिंसावादी माणूस. माझ्यावर आतापर्यंत 7 हल्ले. मला मारलं तर हजारो वागळे तयार होतील. वागळेंचं वक्तव्य. निखिल वागळेंवरील हल्ल्याचा निषेध. महाराष्ट्रात सध्या गुंडाराज सुरू. पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. सुप्रिया सुळेंची सरकारवर. फडणवीस विदर्भात चाय पे चर्चा करतायत. दुसरीकडे वर्षावर गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा सुरू आहे. फडणवीस अकार्यक्षम आणि अपयशी. गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा. राऊतांचा हल्लाबोल. वैयक्तिक वैमनस्यातनं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार. गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील. फडणवीसांचा टोला. विरोधकांच्या टीकेनंतर भुजबळांकडून गृहमंत्री फडणवीसांची पाठराखण. घरात काय भांडणं होतात हे गृहमंत्री कसं सांगणार? घोसाळकरांवरील गोळीबारानंतर भुजबळांचं वक्तव्य. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांची चौकशी होणार. शस्त्र परवान्यासह आहेत की परवान्याशिवाय याचा तपास होणार. मुख्यमंत्री शिंदेंकडून शस्त्रांबाबत चौकशी करण्याचे आदेश. उदय सामंतांची माहिती. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्यासोबत चर्चा केली. गोळीबार प्रकरणाची माहिती घेतली. संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परबांसह भाई जगताप आणि विलास पोतनीस यांची चर्चेवेळी उपस्थित. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली. पत्रात उल्लेख. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं गाव चलो अभियान. नाशिकमध्ये गावागावात फिरून भाजपकडून केंद्राच्या योजनांची जनजागृती. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधानांनी ट्विट करून केली घोषणा. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायला हवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट करत मागणी. हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भाजपला बाळासाहेबांचं विस्मरण. 5 नेत्यांना भारतरत्न पण त्यात सावरकर आणि बाळासाहेब नाहीत. संजय राऊतांचं ट्विट करून भाजप सरकारवरतीच टीकास्त्र. आम्हाला बाळासाहेबांचा विसर पडलेला नाही. समृद्धी महामार्गाला आम्ही बाळासाहेबांचं नाव दिलं. कुठल्याही गोष्टीवर भोंगा वाजवायचा. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण. अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक. सरकारनं 2 दिवसात अधिवेशन बोलवून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं. जरांगेंची मागणी. मराठा बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावे. आमदारांना कायद्याच्या बाजूने बोलण्याचा आग्रह करावा. जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता संसदेत पंतप्रधान मोदींच्या निरोपाचं भाषण. निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष. आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राम मंदिरावर चर्चा होणार. भाजपकडून खासदारांना व्हीप जाहीर. देशातील सर्व हिंदू मंदिरांची सरकारी नियंत्रणामधून मुक्तता व्हावी. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची मागणी. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका. प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोंदियात दिग्गजांची हजेरी. उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती. राज्यात जून महिन्यापासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी त्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. तब्बल 800 अभ्यासक्रमांचं मोफत शिक्षण देणार. ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी सँडविच द्यायला पण कुणी माणसं उरणार नाहीत. विकासकाला आणि विकासावरती बोला. कॉफी सँडविचवरती बोलून उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन, विविध वस्तूंचं वाटप, नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये खाऊ आणि वह्यांचं वाटप, मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवला। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदियात युवा सेनेकडून विविध उपक्रम, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन्सिली, चॉकलेट्स, बिस्किटांचं वाटप। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी शिबिराचं आयोजन, सर्व शासकीय योजना एकाच छताखाली आल्यानं नागरिकांना लाभ। कीटकनाशकं खरेदीसाठी मीरा भाईंदर पालिकेकडून 10 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेचा निर्णय। मीरा भाईंदर मनपाकडून वाहतूक पोलिसांना पुरवण्यात येणाऱ्या मदतनीसांचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय, मदतनीसांचं कंत्राट रद्द केल्यानं वाहतूक व्यवस्थेवरती मोठा परिणाम। कल्याण पश्चिमेत गोल्ड फायनान्स बँकेचं शटर उचकटून चोरीचा प्रयत्न, सुरक्षा अलार्म असल्यानं चोरीचा प्रयत्न फसला, डाव फसल्यानं चोरट्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये केला हात साफ। कल्याण स्टेशन परिसरात मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या, वयोवृद्धाचा मोबाईल चोरण्याचा आरोप, चोरट्यांकडून मोबाईल हस्तगत। माळी समाजाचे नेते अॅडव्होकेट राजेंद्र महाडोळे भाजपच्या वाटेवरती, महाडोळे भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची रील्स टाकणाऱ्या टोळ्यांवरती करडी नजर, सोशल मीडियावरून रील्स डिलीट व्हायला सुरुवात। वाशिमच्या मेडशीमध्ये मौनी अमावस्येनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो वर्षांची परंपरा, भाविकांची यात्रेसाठी मोठी गर्दी। शिर्डीमधील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागाचा कर्मचारी शॉक लागून जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाची निदर्शनं, राज्यातील गोळीबारीच्या घटनेवरून सरकारचा निषेध, सरकार सर्व स्तरावरती अपयशी, ठाकरे गटाची टीका। जळगावात भाजपकडून राहुल गांधींच्या पुतळ्याचं दहन, पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक, कार्यकर्त्यांकडून जोरदार। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील झुरखेडा इथे मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायतीचं उद्घाटन, रस्ता डांबरीकरणासह पाण्याची टाकी, पाणी योजना अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन। धुळ्यातल्या धनूर इथे वयोवृद्ध शेतकऱ्यानं घडवली दुग्ध क्रांती, दररोज 200 लिटर दूध उपलब्ध, लाखोंची कमाई। कोल्हापुरात दूध संस्थांवरती जाणीवपूर्वक केली जाणारी कारवाई थांबवा, जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांना निवेदन, अनेक दूध संस्थांवरती धाडी टाकल्या जात असल्यामुळे दूध संस्था कर्मचारी संघटनेची मागणी। धुळ्यामध्ये मिळालेल्या 93,000 कुणबी नोंदींची आकडेवारी प्रसिद्ध करून दाखवून वितरित करा, सकल मराठा समाजाची मागणी। नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष, अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्यानं विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून। धुळे जिल्ह्यात केवळ 108 शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा घेतला लाभ, शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यालय परिसरामध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद, बुधवारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये धनगर समाजानं सातारा पंढरपूर महामार्ग रोखला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ न मिळाल्यानं साताऱ्यात आंदोलन, महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर परिणाम। वर्ध्याच्या देवळी बाजारपेठेत कापसाची खरेदी सुरू, जवळपास 4,000 क्विंटल कापसाची आवक, 2 दिवसानंतर कापूस खरेदी। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान, पपईला प्रति किलो 8 रुपये ते 8 रुपये 60 पैसे इतका दर, योग्य दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना फायदा। नंदुरबारच्या शहादा बस आगारातील डेपो मॅनेजरवरती मनमानी कारभाराचा आरोप, वरिष्ठांच्या जागाविरोधात कर्मचारी न्यायालयात दाद मागणार। जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश होणार, देहरादूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाकडून सरोवराची पाहणी, पथक एक अहवाल युनेस्कोलाही सादर करणार। जळगावच्या 40 गावात अवैध धंद्यांवरती पोलिसांचा बुलडोझर, शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना मालमत्तेतनं बेदखल करण्याचा मिरज तालुक्यातल्या नरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय, तर शासनाच्या लाभांपासूनही वंचित ठेवणार। कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अन्यथा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार टाकण्याचा शिक्षक संघटनेचा निर्णय। नंदुरबारच्या कोळदा या तसंच खेती या महामार्गाची दयनीय अवस्था, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी। नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावरती मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई, बाजार समितीत शासनाच्या हमीभावानुसार खरेदी होणार। अहमदनगरमध्ये वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा, पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा अडवल्यानं आंदोलक आक्रमक,
पाण्याच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर, वकील संरक्षण कायदा बनवण्याची आंदोलकांची मागणी. अमित ठाकरे 23 फेब्रुवारीला पुणे विद्यापीठात मोर्चा काढणार. ललित कला केंद्र प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून मनसे रस्त्यावर उतरणार. नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावरती कांदा प्रश्नी छावा क्रांतीवीर सेनेचा मोर्चा. नुकसान भरपाई केंद्र सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या सिंदखेड राजा ते शेगाव मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच MSRDC मार्ग बांधणीचं काम सुरू करणार. धुळ्याच्या साक्रीमध्ये लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणी सोडा. शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख विशाल देसलेंची तहसीलदारांकडे. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरामध्ये हातभट्टीच्या कारखान्यावरती छापा. कारखान्यातनं 36,40,000 किमतीची 91,000 लिटर गावठी दारू जप्त. पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रामजी कलसंगराची संपत्ती जप्त करण्याचे सेशन कोर्टाचे आदेश. कोर्टाच्या आदेशाबाबत मध्य प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येणार. वाशिममध्ये जाणता राजा महानाट्याची 3 दिवसांपासून तयारी सुरू. 8,200 प्रेक्षकांच्या आसनाची व्यवस्था. 3 दिवसाच्या महानाट्याचे प्रयोग मोफत होणार. अयोध्येनंतर भाजपची मथुरेकडे कूच. श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत आणण्याची तयारी. 16 ते 18 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये बैठक. लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालूंच्या कुटुंबाला दिलासा. राबडी देवी, हेमा आणि मिसा यांना अंतरिम जामीन मंजूर. दिल्ली कोर्टानं 1 लाख रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं. 28 फेब्रुवारीला पुढची सुनावणी. लोकसभेत श्वेतपत्रिकेवर चर्चा. काँग्रेसनं देशाचं वाटोळं केलं. अर्थमंत्री सीतारामन यांची टीका. UPAचं धोरण नेशन फर्स्ट नव्हतं, कुटुंब प्रथम हेच धोरण ठेवून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. सीतारामन यांचा हल्लाबोल. मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्येत भक्तीचा महापूर. 1 कोटी भाविकांचं शरयू घाटावर स्नान. अयोध्येतील हनुमानगढी बाहेर 2 किलोमीटरपर्यंत रांगा. मनमोहन सिंग खासदारांसाठी प्रेरणास्रोत. पंतप्रधान मोदींचे प्रशंसा. राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना निरोप देताना नरेंद्र मोदी यांच्याकडनं मनमोहन सिंग यांचं कौतुक. दिल्ली नोएडा सीमेवरती मोठी वाहतूक कोंडी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त. क्रेन बुलडोझर तैनात. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध.